किती 5-6 कीर्तन तर होतील माझे फक्त विद्यालयाच्या महत्वावर. एवढं काही दिलं या विद्यालयानं मला. ज्या स्टेजवर मी उभा, हा हॉल नव्हता, पण या स्टेजवर मला मोरगाव काकळवरून आल्यानंतर स्टँडर्ड ठिकाणी भाषण द्यायला जावं लागत होतं. पण माझ्या बापाकडे जमीनच नाही, भूमिहीन प्रोडक्ट. त्याच्यामुळे अंगात घालायला शर्ट नव्हता मला. या महाविद्यालयाच्या या स्टेजवर पुण्याला मी सुवर्ण पदक जिंकलो पुणे विद्यापीठाचं 2013 साली. त्यावेळेला अंगात घालायचा पहिला नवीन शर्ट त्या काळातला लिनन कॉटनचा प्राचार्य डॉक्टर सुभाष भडांगे सरांनी दिला. एवढे उपकार या विद्यालयाचे माझ्या. मला जीवनातली पहिली चालवायची सायकल शिवाजी कॉलेजनं दिली. मला जीवनामधलं पहिलं बक्षीस शिवाजी कॉलेजनं दिलं. आणि मेसवर काम करून पोट भरण्याकरता मी ज्या या अकोल्याच्या रामदास पेठ मध्ये आलो, 750 रुपये प्रति महिना खोलीचं भाडं भरण्याकरता मी असमर्थ होतो. त्या शिवाजी महाविद्यालयानं माझ्यामध्ये एवढे संस्कार रुजवले की आज 12,000 रुपये प्रति महिन्याची बिल्डिंग भाड्यानं घेऊन आई वडील नसणाऱ्या लेकरांना मी शिक्षण देण्याच्या योग्यतेचा बनलो. हे उपकार माझ्या या कॉलेजचे आहेत. या कॉलेजमध्ये राष्ट्रसंतांच्या विचाराचं पहिलं अक्षर वाचलं मी. आणि याच कॉलेजमध्ये वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा शिकलो, खेळलो. आणि या कॉलेजमध्ये आज बोलताना खूप आनंद होतो. आज ग्राम जयंती आहे आणि आजचा अत्यंत भाग्याचा दिवस आहे. मी रोज कोण्यातरी गावात आहो. काल यावलीला होतो राष्ट्रसंतांच्या जन्मस्थानी, उद्या यवतमाळला आहो, मंत्री महोदयांचा कार्यक्रम आहे. परवाच्या दिवशी जळगावला, 4 तारखेला मुंबईला आहो, संजय राठोड मंत्री साहेब रोज. पण आजचा कार्यक्रम अत्यंत महत्वाचा आहे कारण आज दिवस ग्राम जयंतीचा आहे. आणि ग्राम जयंतीच्या दिवशी मी स्वतःच्या ग्रामात आहो, अकोल्यात आहो. महाराजांचं ग्राम हे काही खेडगाव नाही आहे. जरा क्लॅरिफिकेशन द्या आपल्या थॉट्सला, आपल्या विचाराला. महाराजांनी गाव केलं, मग आपण तर सगळे अकोल्यात राहणार आहोत. कोणी रणपिसे नगरला, कोणी रामदास पेठला, कोणी गोरक्षण रोडला. मग अकोल्याला ग्राम जयंती होते म्हणजे काय होते? राष्ट्रसंतांच्या विचाराचा एसेन्स असा होता, तत्व असं होतं, गावाकडे लक्ष द्या म्हणजे नेटिव्ह प्लेस कडे लक्ष द्या. अकोल्यात जर माणूस राहत असेल तर अकोला हे सुद्धा त्याचं गावच आहे, ते शहर नाही आहे. महाराजांनी शहरामध्ये आणि गावामध्ये एकच फरक केला फक्त. महाराज म्हणतात जिथे आपुलकी आणि सलोखा निर्माण होतो त्याला गाव म्हणतात, आणि जिथे तुटलेपणा आणि आयसोलेटेड लाईफस्टाईल जन्माला येते त्याला शहर म्हणतात. अकोल्यामध्ये राहून जर आपल्या हृदयामध्ये विचारांची तळमळ असेल तर हे सुद्धा आपलं गाव आहे. अशा गावाची ग्राम जयंती म्हणजे राष्ट्रसंतांची जयंती करण्याचं भाग्य आपल्याला भेटते. महाराज कोण होते? माझ्यासारख्या शिकलेल्या माणसाला भेटले तुम्ही तर शिकलेले माणसं सांगतील की अनेक PhDच्या डिग्र्या ओवाळून टाकाव्या ते तुकडोजी महाराज. तुम्ही एखाद्या अशिक्षित म्हातारीला भेटा खेड्यातल्या, ते सांगेल बापा गरीबाई लोकैला बहुजनाले तेली माळी कुंभार चांभार महार मातंग पाटील धनगर देशमुख आदिवासी डाबरीतले टेकड्यावरचे गावाबाहेरचे सगळेले प्रेम देणारे संत तुकडोजी महाराज. तुम्ही एखाद्या पैलवानाला भेटा, त्या काळातल्या गुरुकुंजात पैलवान यायचे कुस्ती खेळायला, तो सांगेल 30 सेकंदामध्ये पैलवानाची मस्ती जिरवणारे पैलवान तुकडोजी महाराज. आणि त्याची शक्ती कशी होती मोरेश्वर भाऊ? राष्ट्रसंतांची शक्ती सुद्धा युक्ती आणि बुद्धीनं फार मोठी पारंगत झालेली होती. एक प्रसंग सांगेल तुम्हाला. गुरुकुंजामध्ये एक पैलवान आला, भोरे दादा, आणि त्या पैलवानानं दंडाला तेल लावलं, दंड आपटून तो तुकडोजी महाराजांना म्हणायला लागला, महाराज जी आइए, हमने सुना है कि आप बहुत बड़े कुश्ती खेलने के वस्ताद है, माहिर है, तो आ जाइए हमारे साथ भी एक बार कुस्ती खेलिए. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी असे हात जोडले. ज्याच्या अंगात जास्त ताकद असते तो विनम्रतेनं वागते, आणि चौकात जो गाडीचे काच उघडून जास्त डेअरिंगनं बोलते त्याची ओळख पुढच्या चौकालाच असते, त्याच्या पुढच्या चौकात नसते. ज्याच्या अंगात ताकद आहे तो विनम्रतेनं राहते. समुद्राचं पाणी खोल आहे म्हणून तो विनम्रतेनं राहतो, आणि खळखळाट ज्या पाण्याला असतो त्या पाण्याला उन्हाळ्यामध्ये डबरामध्ये जाऊन पाणी पिण्याचा जनावराने जरी विचार केला तरी पाणी सापडत नाही. महाराजांनी हात जोडले. मोठे माणसं हात जोडत असतात आणि लाईने माणसं एकमेकाला हात दाखवत असतात. महाराजांना हात जोडले आणि महाराज हात जोडून म्हणतात, भैया पहलवान जी ये कुस्ती खेलने का समय नहीं. पण ते काही ऐकायला तयार नाही. गोतावीड नवरा गुडघ्याला बाशी.
त्यानं पुन्हा दंड वाजवले आणि ते म्हणते नाही महाराज, आपको तो हमारे साथ कुस्ती खेळणी पडेगी. जीवनात एक तत्व लक्षात ठेवा, कोणाही संग कुस्ती खेळा, पण संतासोबत कुस्ती खेळू नये, मस्ती जिरते माणसाची. आणि चांगल्या लोकांना बदनाम करणारे लोक आले मार्केटमध्ये, संताईची बदनामी करणारे काळाच्या पडद्याआड गेले, पण संत जिवंत आहेत. राष्ट्रसंतांची त्या काळात बदनामी केली लोकांनी, हे पंढरपूरला जाण्याला विरोध करतात. अरे माझ्या तुकडोजी बाबानं जसा कशाला काशीला जातो रे बाबा म्हटलं, तसं बेंबीच्या देठापासून 1500 अभंग लिहिलेले आहेत. अभंग गाचला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाचा जीव लगा पाहू, जीवाचा जीव लगा पाहू. दिवरे स्नान करोनिया, दिवरे स्नान करोनिया. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं पंढरपुरावर प्रेम, किती प्रेम. या पोस्टरवर ज्या आई वडिलांचे फोटो लावले त्यांच्या पूर्वी बंडोजी पंतांचे वडील गणेश पंत इंगळे ठाकूर हे त्यांना मिळालेली पदवी आहे, आडनाव इंगळे. या बंडोजी पंताचे वडील गणेश पंत इंगळे आणि मंजुळा मातेचे वडील हे दोघही पंढरपूरचे वारकरी होते. राष्ट्रसंताची आजी तानाबाई आणि गणेश पंत इंगळे पंढरपूरला चालत जायचे. बापामध्ये सद्गुण असल्याशिवाय लेकरामध्ये येत नाही. सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन सौभाग्यता. 45 मिनिटात आपल्याकडे फक्त. वडील जर सत्कर्मी असले तर मुलामध्ये सद्गुण आपोआप येतो. भिसे सरांकडून प्रार्थना, सामुदायिक प्रार्थना का होते? कारण वडिलांच्या डोक्यावर त्यागाचं प्रतीक असणारी भगवी टोपी 12 महिने आहे म्हणून. आपण जे जे काही पाहतो ते सगळं परंपरेतून आलेलं असते. वारी करायचे, वारीवर भजन लिहिलं, महाराजांचं प्रेम होतं. महाराजांनाही बदनाम करणारे संपले, पण महाराजांचा विनम्रतेचा भाव ते कधी पुसू शकले नाही. ती विनम्रता दाखवली महाराजांनी, हात जोडले आणि त्या पैलवानाला म्हणतात, पैलवान जी कुस्ती खेळणे का समय नाही. तो म्हणतो नाही, आपको खेळणी पडेगी. महाराज लाल मातीवर आले. गुरुकुंजाला अजूनही एक मोठी विहीर आहे, त्याच्या बाजूने लाल माती टाकलेली होती. तो पैलवान पुढे आला, राष्ट्रसंत उभे राहिले आणि महाराजांनी त्याचं मनगट हातात घेतलं, पहिला डाव टाकला. पैलवानाचे डाव आहेत काही, मी काही कुस्तीच्या आखाड्याचा अध्यक्ष नाही, पण त्याच्यात डाव आहेत. धोबी पचाळ डाव, तिरका डाव. पहिला डाव महाराजनं टाकला आणि मनगट फिरवलं पैलवानाचं आणि राजदादा 40 सेकंदात पैलवान खाली पडला. 40 सेकंदात. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट सेंटेन्स, डबल इन्व्हर्टेड कॉमा सिंगल अंडरलाईन. 40 सेकंदात हिंद केसरी सुद्धा कोणाला पाळत नाही. राष्ट्रसंतांनी खाली कोसळायला लावलं त्याला, पण त्याची पाठ लाल मातीला लागायच्या आधी पुन्हा हात धरला आणि त्याला उभं केलं. राष्ट्रसंताचं मोठेपण त्याला 40 सेकंदात पाळलं याच्यात नाही. उभं केलं. उभं केल्यानंतर त्यानं डोळे असे गारगोटी सारखे मोठे गेले आणि तो तुकडोजी महाराजांना पाहून म्हणतो, महाराज आज तो आपने मुझे 40 सेकंड में 33 कोटी देवताओं का दर्शन कराया. मी जिंदगीत मोठे मोठे पैलवान पाहिले, पण 40 सेकंदात 33 कोटी देवाचं दर्शन तुम्ही घडवलं. महाराज म्हणतात, भैया ये तो गुरुदेव की मर्जी है. तो म्हणतो, रुको महाराज, मुझे और एक बात पूछनी है. आपने मुझे नीचे गिराया कोई बड़ी बात नहीं, लेकिन मेरी पीठ लाल मिट्टी को लगने वाली थी. अचानक से आपने मुझे अपनी बाह को पकड़कर खड़ा क्यों किया, वो मुझे मेरे बात समझ में नहीं आई. राष्ट्रसंतांचं एक वाक्य आहे. एवढं जरी जिंदगीत समजलं, झाली जीवनभराची ग्राम जयंती. तुकडोजी महाराज म्हणतात, भैया जो अपने ताकत से खड़े आदमी को आड़ा करके नीचे गिराता है वो पहलवान नहीं होता. जो नीचे गिरे आदमी को अपने ताकत से खड़ा कर देता है वो पहलवान होता. काय महाराजांची वृत्ती आहे. आज प्रत्येक धनिक माणसाला स्वप्न पडते आहे, सगळ्या गल्लीत माझा शो 1 नंबरवर कसा होईल. आज प्रत्येक कलावंताला स्वप्न पडते आहे, माझा आलाप चांगला व्हावा, पण देवाला आवडावा म्हणून नाही. त्या आलापामध्ये मीच सगळ्या गायकांमध्ये कसा श्रेष्ठ आहे हे दाखवण्यासाठी. सगळ्या कीर्तनकाराला वाटते माझं कीर्तन महाराष्ट्रात फेमस व्हावं, व्हायरल व्हावं, पण त्या कीर्तनानं जनतेच्या जीवनात बदल व्हावा म्हणून नाही,
तर सगळ्या महाराष्ट्रात मीच एक बादशाह उरेला हे दाखवण्यासाठी हे दरी मिटवण्याकरता राष्ट्रसंतांचा जन्म होता. आज माणसांकडे सगळी विपुलता आलेली आहे, सगळी विपुलता आलेली आहे. 2-3 प्रश्न विचारतो मी तुम्हाला, 2-3 प्रश्न विचारतो. पहिला प्रश्न, 10 वर्षाच्या आधी कॉर्नर सोफा होता का कोणाच्या घरात? बोला, होता का? 10 वर्षाआधी कॉर्नर सोफा नव्हता. करोडपती माणूस असेल, मोठं धाब्याचं मकान असेल, पण लाकडाच्या खुर्च्या बसायला टाकत होता. आणि पाहुणे जास्त झाले आणि खुर्च्या कमी पडल्या तर लाकडाचे स्टूल बसायला आणत होता. आता प्रत्येक घरात कॉर्नर सोफा आहे, पण पहिले अंगणात बसायला जेवढे लोक येत होते तेवढे हॉलमध्ये बसायला येते का? 5 वर्षाच्या आधी तुमच्या किचन मध्ये ट्रॉली किचन होतं काय? ट्रॉली किचन बोला ना, का समाध्या घेता का? ट्रॉली किचन होतं का? ट्रॉली किचन नव्हतं. ट्रॉली किचन आता बटन दाबलं की टाली बाहेर येते, तरी घरचं मुंड उपाशी जाते. आलं काय लक्षात? बटन दाबलं की ट्रॉली बाहेर, पण घरचं मुंड ड्युटीवर उपाशी. टीव्हीवर पाहून तुम्ही रामायण पाहताना रडता, माय राम वनवासात एकटाच गेला व, तू याही रामा ड्युटीवर उपाशी तसाच गेला व बिना डब्याचा. घरामध्ये कॉर्नर सोफे आले, पण बसणाऱ्यांची संख्या कमी झाली. ट्रॉली किचन आलं, पण आत्मीयतेनं जीव घालणारे लोक कमी झाले. 5 घरां मिळून एक 2 व्हीलर होती. शहरामध्ये सुद्धा एखाद्या माणसाकडे 2 व्हीलर, बाकीचे सायकलनं जात होते. पण या कॉलनीतल्या माणसाला दुसऱ्या कॉलनीतला माणूस जर भेटला तर तो म्हणायचा की तिकडे मिनी डोरनं जाऊ नका, आपल्या गाडीवर बसा, 2 जण गोष्टी करत करत जाऊ. आता प्रत्येक माणसाजवळ 2 व्हीलर झाली. पण एकानं जर रिदोऱ्याला भेटल्यावर म्हटलं थांबा अकोल्या लोक मी येतो, तो म्हणते नाही मी निंबा फाटा मार्गे शेगाव, तिकडे आळसूळ पाळसूळ फाट्यावर मरजो, तू वापस नको येऊ. प्रत्येकाजवळ 2 व्हीलर आहे, पण बसून घ्यायला कोणी तयार नाही. 92 वर्षाची म्हातारी आजी होती मग अनुसया ठाकरे, पण घरातले सगळे माणसं जेवल्याशिवाय जेवत नव्हती. दरवाज्यात कोणी उभा राहिला तर त्याला दाना दिल्याशिवाय, झाडझूड केल्याशिवाय घरात पाऊल टाकत नव्हती. आज सगळी विपुलता झाली, पण राष्ट्रसंतांना जे अपेक्षित होतं ते मानुष्यामधलं माणूस नावाचं तत्व डिलीट झालेलं आहे. माणूस द्या, माणूस द्या मज माणूस द्या हो, माणूस द्या मज माणूस द्या, ही भीक मागता प्रभू दिसला हरी दिसला. माणूस द्या मज माणूस द्या हो, माणूस द्या मज माणूस द्या, ही भीक मागता प्रभू दिसला. माणूस द्या मज माणूस द्या हो, माणूस द्या मज माणूस द्या, ही भीक मागता प्रभू दिसला. हो प्रभू दिसला. हो तुकरे तुकरे जमुक मेरा, बहुत मिळे तरी काय करू, बहुत मिळे तरी काय करू, बहुत मिळे तरी काय करू. त्यांना शहाणे करण्यासाठी, त्यांना शहाणे करण्यासाठी मला माणूस बना, साठी जाती देव दिसावा म्हणून या, देव दिसावा म्हणून या. हो, 10 वर्षामध्ये पंढरपूरला जाणारे लोक वाढले का कमी झाले? वाढले का कमी झाले? वाढले. 10 वर्षात भजन करणारे वाढले का कमी झाले? वाढले. वाढले. 10 वर्षात कीर्तनकार वाढले. उठला सुटला कोणी कीर्तनकार होऊन राहिला, कारण पाकिट मजबूत भेटते ना. 10 वर्षामध्ये भजन मंडळ, तुमच्या माता भगिनीचं एका कॉलनीत एकच मंडळ होतं, आता 4-4 मंडळ झाले. एका रंगाच्या साड्या, एका रंगाचे काट, छोटी पाण्याची बॉटल, 3 स्ट्रेपसिलच्या गोळ्या, लोकांच्या घरच्या पानपुटल्यातल्या 4 चोरलेल्या लोंगा. निघाले गण गण गणात गोते, जेव्याले तिकडेच होते. सगळे मंडळ वाढले, अडचण नाही, चांगली गोष्ट आहे. पण रात्री 9 वाजता जो भजन करतो तो सकाळी माणुसकीला विसरतो. 10 वर्षामध्ये वारकरी वाढले. पंढरपूरला कीर्तन होतं या वर्षी माझं, मला एक जण म्हणे वारकरी लय वाढले. म्हटलं वारकरी नाहीत वाढले, हे फुकटच्या एसटी वाले गिऱ्हाईक आहेत.
गुरुकुंजात 1.5 लाख लोक शिल्लक आले होते यावर्षी. लोक म्हणत सेवा मंडळाची संख्या वाढली. नाही नाही नाही. माणसं सगळ्या ठिकाणचे वाढले, पण माणुसकी 10 वर्षात वारी करणारे वाढले ना. साईबाबाचे भक्त, गजानन महाराजचे भक्त, कीर्तनवाले, भजनवाले, दारू पिणारे. फिर सीआयडी दया कुछ तो गडबड है ना. जर वारीत जाणारे वाढले तर दारू पिणारे कमी पाहिजे ना बे. आणि जर दारू पिणारे कमी नाही झाले तर वारीत जाणारे मध्ये काहीतरी गडबड आहे. हे गडबड शोधण्याचं संशोधन तुकडोजी महाराजांचं होतं. म्हणून ते म्हणतात लोकदर्शनासाठी जाती देव दिसावा म्हणून या. देव म्हणे मज माणूस न दिसे अजब तमाशा हा असला. आता 7:30च्या बातम्या तुम्ही आपण सरकारी चॅनलच्या पायनं बंद केल्या. ते बातम्या यायच्या अगोदर आकडे फिरतात स्टॉप वॉचचा मायक्रो सेकंद. ते मायक्रो सेकंद जेवढ्या स्पीडनं फिरतात त्याच्या 1.5 पटीनं जास्त स्पीडनं लोक जन्माला येऊन राहिले भारत देशात. माया कीर्तन होय लोक 10-12 डिलेवऱ्या होतात पुऱ्या अकोल्यामध्ये. एवढे माणसं जन्माला येऊन राहिले. महाराज म्हणतात माणूस न दिसे. याचा अर्थ माणूस म्हणजे कान नाक डोळे जीभ हात पाय नाही आहे. माणूस म्हणजे तत्व आहे. ते तत्व जागृत करण्याकरता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा अवतार होता. आपल्या अकोल्यात ज्यांचं कॉलेज आहे किसनलाल शेठ गोयनका, त्यांच्या परिवारामधल्या सगळ्या भारताला माहीत आहे, परिचित आहेत. राधादेवी गोयनका. पॉंडेचेरीला जाताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची त्यांची रेल्वेमध्ये भेट झाली. रात्रभर वंदनीय महाराजांच्या डब्यात बसून त्यांनी प्रवास केला शिवाजी दादा. आणि जीवन योगीमध्ये त्यांचे शब्द छापले पूज्य सुदामदादा सावरकरांनी. त्यांनी तुकडोजी महाराजांबद्दल 4-5 वाक्य लिहिले. मी वाचले तर माझ्या अंगावर शहारा उभा राहिला, डोळ्यात अश्रू आले. राधादेवी गोयनका उच्च विद्या विभूषित होत्या, विदुषी होत्या त्या काळातल्या. त्या म्हणतात इस संत में संत के कोई बाह्य लक्षण तो दिखाई नहीं देते. ऍज इट इज, जसेच्या तसे शब्द. इस संत में संत के कोई बाह्य लक्षण तो दिखाई नहीं देते. एक लंबा कुर्ता, घुटनों तक धोती, एक छोटी नाम मात्र की चोटी, कान से ऊंची काटी और छोटा सा माथे पर तिलक, यही वेशभूषा है संत तुकडोजी की. लेकिन राष्ट्र संत जी का सबसे बड़ा अलंकार है उनके मुख पे विराजने वाली सदा सर्वदा रहने वाली, दिल को दहला देने वाली और शांति प्रदान करने वाली शांति. उनके ओठों के चट्टानों को फोड़कर सारे जनता को अपने जीवन का ध्यास बताने वाला, रात के 2:30 बजे भी दिल को सुहाने वाला उनका हास्य और उनके लफ्जों से ढाले हुए शब्दों को किसी छोटे बालक को देखकर भी मुस्कुराहट आ जाए, ऐसा उनका व्यक्तित्व. मैंने जीवन में हजारों संत देखे, लेकिन आज तुकडोजी महाराज को देखने के बाद मेरे ध्यान में आया रात के 2 बजे 1000 सूरज उगने के बाद जितनी प्रतिमा लालिमा आ जाती है उतनी हजारों सूरज की लालिमा एक चेहरे में विधाता ने डाली है. उस चेहरे का नाम है राष्ट्र संत श्री तुकडोजी महाराज. माझे गुरुवर्य ऋषी संत घुसरकर महाराज लिहितात गाणे पे जिनके बोले संसार, वाणी में जिनके अमृत की धार, बड़े भोले भाले थे राष्ट्र संत जी, जब से निराले थे मेरे राष्ट्र संत जी. महाराजांच्या शब्दामध्ये जादू. महाराज म्हणतात अजी प्रेम का पत्थर हमने मारना सीखा भला, लगता है किसको चोट बन ये तो प्रभु जाने कला, कैसे पढ़ो को लग गया जीवन उनका जग गया, इसका मुझे पता नहीं जब लग गया तब लग गया. राष्ट्र संतांचा अवतार होता. आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. आज तुकडोजी महाराजांच्या विचारांना सुद्धा हायजॅक करणारी विचारसरणी आलेली आहे.
एक विचारसरणी राष्ट्रसंतांना हिंदुत्ववादाकडे वळत आहे आणि दुसरी विचारसरणी राष्ट्रसंतांना निरीश्वरवादी म्हणजे ईश्वराला न मानणाऱ्या कॅटेगरीमध्ये वळत आहे. पण माझे तुकडोजी बाबा 30 एप्रिल 1909 पासून दोघांच्या सीमारेषेमध्ये तटस्थ उभे आहेत. 5,500 वर्षा अगोदर कृष्ण परमात्म्यानं बासुरी वाजवली. त्या बासुरीचा आवाज ऐकून हजारो गोपिका यमुनेच्या तीरावर धावत आल्या. पण 5,500 वर्षानंतर मेलेल्या घोरपडीच्या कातळीच्या खंजरीचा आवाज केल्यावर केली माली कुंभार चांभार बहुजन समाज धावून आणण्याची ताकद कृष्ण परमात्म्यानंतर फक्त एका महात्म्यात होती. त्यांचं नाव तुकडोजी महाराज. कृष्ण परमात्म्यासारखे गोपाळ जन्माला घातले. कसे जे गोपाळ तयार केले. त्या काळामधला ग्रॅज्युएट असणारा पोरगा ज्यानं मनात ठरवलं होतं की मी अशा माणसाला गुरु बनवेल ज्याला माझ्या मनातला प्रश्न न विचारता त्यानं माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे. तो पोरगा खांद्यावर कांबळी घेऊन एका वर्गात गेला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्याच्या मनातला प्रश्न न विचारता त्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. एका सेवकाला म्हणतात ये जो लाइट का खंबा है उस पे डाली हुई तार से इलेक्ट्रिक जा रही है, इलेक्ट्रिक जा रही है. दूसरा सेवक म्हणाला हा महाराज जी. महाराज म्हणत लेकिन जाने वाली इलेक्ट्रिक आंखों से दिखाई देती है क्या? तो म्हणाला नहीं. तुकडोजी महाराज म्हणत वैसा सारा ज्ञान हम में भरा है लेकिन साधना के बिन वो दिखाई नहीं देता. इसके लिए सारे चक्कर छोड़ दो और साधना में लग जाओ. बसलेल्या ग्रॅज्युएट झालेल्या पोराले उत्तर भेटलं की नोकरी आपल्याला महाराज करू नको म्हणतात, अध्यात्म मार्गाकडे प्रवृत्त हो म्हणतात. तो पोरगा महाराजांना जीवन वाहणारा बनला. त्या तरुण पोराचं नाव तुकाराम भुसकुटे होतं. राष्ट्रसंताच्या कृपेनं तो गीताचार्य पूज्य तुकाराम दादा बनला. याला गोपाळ म्हणतात. एक पोरगा स्वागत गीत म्हणायला आला तुकडोजी महाराजांच्या पुढे. त्याच्या शर्टाचं वरचं बटन उघडं होतं. महाराज त्याच्या जवळ आले. मोठ्या माणसाची ओळख कशावून करावी? ज्याच्या बाजूने उभा राहिलेल्या लायण्या माणसाला सुद्धा आपण लहान आहोत असं वाटत नाही. महाराज त्या पोराजवळ गेले आणि त्याच्या शर्टाचं बटन लावून दिलं आणि त्याच्या शर्टाचं बटन लावल्यावर त्याच्या गालावून हात फिरवून म्हणतात आता कसा बटन लावल्यावर सुंदर दिसतो. ते बटन ज्याच्या शर्टाचं लावलं होतं त्या पोराचं नाव हरिभाऊ होतं. ते हरिभाऊ नावाचा पोरगा राष्ट्रसंताच्या स्पर्शानं आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी संस्कार मूर्ती बनले. एका पोराले फोटो काढता येत होते. फक्त त्या फोटो काढणाऱ्या पोराची प्रतिमा विचार मूर्तीनं तयार केली. ते पूज्य बोथे गुरुजी बनले. सुदाम दादा नावाचा एक पोरगा ज्याचं नाव दामोदर होतं. महाराज भजनाले गेले त्याच्या गावात आणि त्या पोराचं भजन ऐकलं. महाराज म्हणतात चालतं का रे मोजरीले? तो म्हणे नाही मी नाही येत बाबाजी. पाटील साहेब तो म्हणे मी नाही येत. काऊन? माया घरी खा प्याचे वांदे आहेत. माया मायबापाची कमाई व्हावी म्हणून मी त्याच्या संग निंदन करायला जातो. तुकडोजी महाराज म्हणत तुझ्या आई बापाले आपण गुरुकुंजवून मनी ऑर्डर पाठवू पण तू आश्रम मध्ये चाल, मोजरी मध्ये चाल. गुणी माणसाची कदर केली पाहिजे नाही तर ते पुढचं सगळं टिकणं बंद होते. महाराजनं आणलं आणि आणल्यानंतर पैसे गावला पाठवले. दामोदर तुकाराम सावरकर नावाचा पोरगा पूज्य सुदामदादा सावरकर महर्षी बनले. ते होते म्हणून आज आपल्याला तुकडोजी महाराज माहित पडले. सुदामदादा, शामराव दादा, तुकाराम दादा, गीताचार्य. एक माणूस सांगू तुम्हाला, ज्याच्या अंगावरचं शर्टही फाटलेलं भोरे दादा, त्याची शबनमही फाटलेली, त्याची बायको घरी खायला बाजार नाही म्हणून रडत होती, पण त्याले रात्री झोपेत सुद्धा कानात आवाज येत होता आणि तो मोजरीच्या महाद्वाराच्या पुढे येऊन उभा राहत होता. महाराज म्हणत मैंने तुझे बुलाया नहीं. महाराज जी क्या पता बाबाजी लेकिन आपका आवाज मेरे कान में आया. बायको घरी रडत होती की घरी बाजार आणायला तुमचं रिकाम पण नाही. ते तुकडोजी महाराज एक दिवस त्या माणसासंग बोलले नाही आणि राष्ट्रसंताला एवढं दुःख झालं.
की महाराजनं त्या फाटलेल्या कपड्यातल्या माणसानं बोलणं बंद केलं तर भजनावलीत भजन लिहिलं सावळे गुरुजी, मज सवे बोल रे माधवा. त्या दिवसचं भजन आहे, नाही तुझ्या कुणी मजसी आधवा, मज सवे बोल रे माधवा. हे राष्ट्रसंतांचं व्यक्तिमत्व कृष्ण परमात्म्याचा अवतार आहे. पुण्यात मला एक माणूस भेटला, तो म्हणे तुम्ही म्हणता कृष्ण परमात्मा आणि तुकडोजी महाराज एकसारखे आहेत. म्हटलं आहेत. म्हणे कसे कसे? म्हटलं तुकडोजी महाराज आणि कृष्ण परमात्मा दोघांनी सारखे गोपाळ तयार केले, असे असे माणसं मोठे केले. मी ज्यांच्यामुळे उभा ना, महर्षी ऋषी संत घुसरकर महाराज टिनाच्या टपराची पेटी घेऊन आले होते वर्गात, एक स्टीलची कॅन पाणी प्यायला. ऐकून घ्या, इतिहास आपल्याला माहित पाहिजे सेवा मंडळाचा. स्टीलची कॅन हातात, तुकडोजी महाराजांच्या पुढे कॅन ठेवली, टपराची पेटी ठेवली, 1 महिना शिक्षण घेतलं. जाच्या दिवशी सगळे लोक घराकडे गेले आणि तो एक पोरगा मात्र तुकडोजी महाराजांचे पाय धरून म्हणतो, बाबाजी क्या पता लेकिन आपको छोड़कर जाने का मन नहीं करता. तुकडोजी महाराज म्हणतात, तेरे माँ बाप तेरी राह देख रहे होंगे, जा. घुसरवालीचा पोरगा होता, महादेव घुसरकर नाव होतं त्या पोराचं. महाराज जी मुझे पता नहीं, मेरे माँ बाप राह देखते होंगे, लेकिन जब रात के 2 बजे भी आपके चेहरे के तरफ देखता हूं तो आप में ही मुझे मेरी माँ और मुझे मेरे पिताजी दिखाई देते, मैं नहीं जाऊंगा. महाराजांनी जबरदस्ती केली पण तो पोरगा गेला नाही. राष्ट्रसंतांनी त्यांना पत्र लिहिलं, महादेव घुसरकर का काव्य मैंने सुना, अच्छा लगा, आगे बढ़ने की उम्मीद है. तुम्हारे शब्द पढ़कर ऐसा लगता है कि महादेव घुसरकर नहीं लिख रहा बल्कि तुकड्यादास लिख रहा है. ते महादेव घुसरकर नावाचे पोरगा ऋषी संत घुसरकर महाराज बनले. या तुकडोजी बाबांनी कृष्ण परमात्म्याचा अवतार धारण केला. कृष्ण जन्माला कुठं आला? मथुरेमध्ये. आणि राहायला कुठं गेला? नंदाच्या घराला मजने गोकुळाला. तुकडोजी महाराज जन्माला आले यावलीत. राहायला कुठे गेले? गुरुकुंज, मोजरी, ताळोबा, चंद्रपूर, रामदेगी, रामटेक सगळा भारत फिरले. कर्मभूमी गुरुकुंजाला बनवलं. कृष्ण परमात्म्यानं सोन्याची द्वारका तयार केली गुजरातमध्ये. माझ्या राष्ट्रसंतानं त्या सोन्यापेक्षा मौल्यवान असणारी विचाराची द्वारका तयार केली, त्याला गुरुकुंज म्हणतात. कृष्ण परमात्म्यानं गीतेचं ज्ञान दिलं. ती गीता फक्त एका अर्जुनाला दिली. मी कृष्ण परमात्म्याचं भागवत सांगतो लोकायले 7 दिवस, पण त्या कृष्णानं दिलेली गीता अर्जुनाला दिलेली होती. माझ्या तुकडोजी बाबानं दिलेली ग्रामगीता गावातल्या सगळ्या प्रत्येक माणसासाठी होती. एक जण मला म्हणे त्या कृष्णानं 16,108 लग्न केले आणि तुकडोजी महाराजनं तर लग्नच नाही केलं. म्हटलं बयाळ बेलण्या डीपीचे अर्थिंग फेज न्यूट्रल ओके कर पहिले. लग्न हा शब्द काही फक्त बाई संग लग्न केलं त्याला नाहीत म्हणत. लग्न हा शब्द अपभ्रंश आहे. वराळीत त्याले लगन म्हणतात. लगन एखाद्या गोष्टीचा आत्यंतिक लगन लागणं त्याला लग्न लागणं म्हणतात. कृष्ण परमात्म्यानं 16,108 लग्न केले. माझ्या राष्ट्रसंतानं सुद्धा 4 वेद, 6 शास्त्र, 18 महापुराण आणि 108 ब्राह्मण्यकेन उपनिषदे अशा 16,000 पेक्षा जास्त ग्रंथासोबत स्वतःच्या हृदयाची लगन लावली. आणि एक मुद्दा बोलू, कृष्ण परमात्म्यानं तयार केलेली सोन्याची द्वारका बुडून गेली. मी 15 खेप गेलो द्वारकेले. बुडेल आहे ते समुद्राच्या अंदर. बयास ते नावाळी म्हणतात, इथून हात जोडा आली सोन्याची द्वारका. कृष्ण परमात्म्यानं तयार केलेली सोन्याची द्वारका बुडली. पण माझ्या राष्ट्रसंतानं तयार केलेली विचाराची गुरुकुंज नावाची द्वारका चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत बुडणार नाही. हे तुकडोजी महाराज. आणि या राष्ट्रसंतांना, या तुकडोजी महाराजांना तुमच्याकडून माझ्याकडून एकच गोष्ट पाहिजे होती. कामना थी उनकी विश्व मानव सभी एक मिलकर प्रार्थना करेंगे पंथ पक्षों के मतभेद भूलकर. मी एक लिटमस टेस्ट सांगतो. काल यावलीतही बोललो. सेवा मंडळाचा ओरिजिनल माणूस कशाने ओळखायचा? प्रशांत महाराज ठाकरे रोज तुकडोजी महाराज म्हणतात, तुकडोजी महाराज म्हणतात म्हणून नाही. एखादा भगवी टोपी घालून दिसते म्हणून नाही. एखादा राष्ट्रसंतांच्या फोटोला 500 रुपयाचा हार घालते म्हणून नाही. ओरिजिनल सेवा मंडळाचा लिटमस पेपर, अल्कली अँड अल्कलाइन, देअर आर प्रूफ. सेवा मंडळाचा तुकडोजी बाबाचा ओरिजिनल माणूस कोण? लिटमस टेस्ट सांगतो.
संध्याकाळी सूर्य अस्ताले गेला आणि 6:30 वाजले की सेवा मंडळाच्या माणसाला फोन लावायचा. आपण इकडून हॅलो म्हणायचं, हॅलो, आणि त्यानं जर तिकडून हॅलो म्हटलं समजून जायचं डुप्लिकेट नंबर 1 आहे. डुप्लिकेट नंबर 1. आणि आपण इकडून 6:30 फोन लावला आणि आपण जर हॅलो म्हटलं पण तिकडून हॅलोच्या ऐवजी ऐकू आलं हाय प्रार्थना गुरुदेव से, समजून जायचं 1 नंबरचं ओरिजिनल 24 कॅरेट सोनं आहे. महाराज म्हणतात मेरा भक्त मुझे चाहने वाला नहीं, सामुदायिक प्रार्थना करने वाला मेरा सच्चा साथी है. किती अर्जंट काम असू द्या, माझी माय आणि माझा बाप भूमिहीन आहे, पण माझ्या आईनं कधी कणकीमध्ये पाणी टाकलं नाही प्रार्थना झाल्याशिवाय. म्हणून प्रशांत महाराज ठाकरे तयार झाला. प्रार्थनेनं माणसाचं जीवन बदलते. इथं तरुण मित्र बसलेले आहेत, आमच्या शुभम दादा सारखे अत्यंत श्रेष्ठ चांगले कार्यकर्ते बसलेले आहेत. तरुणांना माझी विनंती आहे, 18 मिनिटाची प्रार्थना. माता भगिनी किती 40,000 लोक असतील काय? माझं गणित कच्चा आहे जरासं. एवढी गर्दी कधी नसते माया कीर्तनात. शिवाजी दादाला माहित आहे त्याच्या गावात किती पब्लिक होते. जीव घायभरून राहिला माया लोक. पण सेवा मंडळाचे आहेत, नारे सरांसारखे श्रेष्ठ मंडळी बसलेले आहेत म्हणून 10,000च्या बरोबरीचा एक आहे. सगळ्यांना विचार तुम्ही माता भगिनींना, तुमच्या घरात स्वयंपाक बनते, तो स्वयंपाक चविष्ट बनावा याच्यासाठी तुम्ही काय काय टाकता? आता हॉटेलातल्या शिश्या आपल्या घरात येऊन राहिल्या. चायनीज, मंचुरियन, बल्ले बल्ले, नूडल सगळं घरात बनते, पण तो पदार्थ चविष्ट बनण्याकरता तुम्ही मसाला वापरता, पण तो पदार्थ सात्विक बनण्याकरता तुम्ही काय करता? सांगा ना काय करता? कोणत्या मसाल्याचा पुडी दुकानदार आहे त्याच्याकडे पुडी आहे, जो मसाला टाकला म्हणजे जेवण सात्विक होईल. तुमच्या घरातल्या अन्नाचा प्रसाद बनवायचा असेल तर एक प्रार्थना नावाचं रसायन आहे, ते प्रार्थना करून स्वयंपाक करा. जेवणाऱ्या माणसाच्या हृदयात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार. माता भगिनींना प्रार्थना आहे माझी, तुम्हाला लय अर्जंट काम असतील, संपलं माझं कीर्तन मोजून 7 मिनिटांमध्ये. तुम्हाला लय जर अर्जंट काम असतील तर स्वयंपाक खोलीच्या ओट्यावरती मोबाईल ठेवा, यूट्यूब काढा. तुमच्या घरी पाहुणे आले आणि तुम्हाला जर ढोकळा बनवायचा असला आणि तुम्हाला बनवता नाही आला तर तुम्ही काय करता? बोला ना. काय महानगरपालिकेची मीटिंग घेता का पहिले? बोला ना, काय करता? ज्या बाईला सर ढोकळ्याचं स्पेलिंग येत नाही, DHOKLA, ती खेड्यातली झोपडपट्टीत राहणारी बाई मोबाईल उघडते, त्याच्यातलं यूट्यूब काढते, त्याच्या माईकले टच करते आणि त्याच्या तोंडाजवळ तोंड नेऊन म्हणते ढोकळा कैसे बनाए. मग तिकडून एक दुसरी बाई येते, ते फळकं गिळकं बांधून ते म्हणते रवा लीजिए उसमें इनो डालिए, बनाए ढोकळा खुश होगा बोकळा. ते ढोकळा बनवायचं पाहता का नाही मोबाईलवर? उद्यापासून 6:30 वाजले की टच मोबाईलला माईकला टच करून एवढं म्हणा, सामुदायिक प्रार्थना. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, प्रार्थना ज्यानं केली जो कहर माझे काळीजा तो दुःख द्यायासी नसे, जगी व्हावया सुख स्थापना ते एक कारण होत असे, ही प्रार्थना फुलबाग हा सृष्टीस दे नवजीवना, उठ आर्य पुत्रा झडकरी कर सामुदायिक प्रार्थना. महाराजनं अपडेट केलं हो. ग्रामगीता म्हणजे काही जणांना वाटते की ग्रामगीता हा ग्रंथ आहे, फिलॉसॉफीचं अपडेट रूप म्हणजे ग्रामगीता आहे. गीता जर फिलॉसॉफी असेल तर ग्रामगीता कन्स्ट्रक्टिव्ह फिलॉसॉफी आहे. गीतेनं सांगितलं की फळाची आशा न करता कर्म करा. कर्म कसं करावं हे तुकडोजी महाराजनं सांगितलं ग्रामगीतेत. ते कर्म गावासाठी, देशासाठी, जिल्ह्यासाठी, धर्मासाठी, संस्कृतीसाठी कसं श्रेष्ठ होईल हे राष्ट्रसंतांनी सांगितलं. प्रिय सज्जन मायबाप, आपल्या जीवनामध्ये राष्ट्रसंतांनी अपडेट नॉलेज सांगितलं. 3 गोष्टी ध्यानात घ्या फक्त. राष्ट्रसंतांची ग्रामगीता, प्रार्थना आणि वंदनीय महाराजांची तळमळ. एवढं समजलं, अटपलं जीवन. ग्रामगीता म्हणजे अपडेट नॉलेज आहे. जगामधल्या सगळ्या नॉलेजचं अपडेट व्हर्जन आहे. मी 12-13 हजार पुस्तकं चाळून पाहिले ग्रामगीतेच्या समकक्ष असणारे, समकालीन असणारे. महाराजांसारखं नाही. मी तुम्हाला साधा प्रश्न विचारतो अजून. तुम्ही सोयऱ्याच्या घरी लग्नात गेले आणि लग्नामध्ये जर फोटोग्राफरनं तुमचा फोटो काढला आणि डबल जर तुम्ही महिन्याभरानं फिरायला गेले आणि त्यानं जर तुमच्या पुढे अल्बम आणला
तर त्याच्यात तुम्ही सगळ्यात पहिले कोणाचा फोटो पाहता इमानदारीनं सांगा. हा? स्वतःचा. आणि समजा आपला फोटो काढताना दिसला फोटोग्राफर आणि आपला फोटो अल्बम मध्ये आलाच नाही आणि तो आपल्याला म्हणते पा अल्बम पा अल्बम पा अल्बम, मन लागते काय माणसाचं? विजय महाराज नाही म्हणते. काही काही जण 50,000चा अल्बम बनवा, त्याचा फोटो जर नसेल तर फेकना बे तिकडे अल्बम म्हणते तू. या जगाच्या पाठीवरच्या सगळ्या धर्माच्या पंथाच्या विचाराचा अल्बम बनवला आणि त्या विचाराच्या अल्बमचं नाव आहे ग्रामगीता. बौद्ध धर्माच्या माणसाने उघडू द्या ग्रामगीता, हाती न घेता तलवार बुद्ध राज्य करी जगावर. मुसलमान धर्माच्या माणसाने उघडू द्या ग्रामगीता, महम्मदाने केली प्रार्थना विखुरला मुस्लिम कराया शहाणा. येशू ख्रिस्ताला मानणाऱ्या ख्रिश्चन माणसाला उघडू द्या ग्रामगीता, येशू ख्रिस्ताने प्रार्थना केली सर्वासाठी शांती मागितली. अजून सांगू, सेवा मंडळातल्या बऱ्याच लोकांच्या अजून ते नावही ओळखीचे नाहीत. लिओ टॉलस्टॉयचा विचार मांडला ग्रामगीतेत तुकडोजी महाराजांनी. कार्ल मार्क्सचा विचार मांडला ग्रामगीतेत. लिओ टॉलस्टॉय नावाच्या विचारवंताला अर्ध जग प्रभावित केलं. त्याचा पुतळा आजपासून 70 वर्षाच्या अगोदर गुरुकुंजात स्थापन केला. या अपडेट विचाराचं नॉलेजचं विद्यापीठ म्हणजे तुकडोजी महाराज आहे. मला एक जण भेटला, म्हणे महाराज तुकडोजी महाराज तर तुम्ही लय सांगता, ते तर शाळेतच गेले नाही. म्हटलं बयाळ बेलण्या, जे स्वतः विद्यापीठ आहे त्याला काय शाळेत पाठवता बे? स्वतः विद्यापीठ आहेत ना ते विचाराचं. राष्ट्रसंताचा विचार म्हणजे सगळ्या शास्त्राचा सार आहे. ऐकलं नसेल तुम्ही, ऐकलं असेल तर मी नोकरी करतो उद्यापासून महिनाभर तुमच्या घरी. केमिस्ट्री आहे ग्रामगीतेत, केमिस्ट्री. ग्रामगीतेमध्ये हायड्रोजन बॉम्ब कसा बनवावते आहे. ग्रामगीतेमध्ये इंग्लिशचे शब्द आहेत. लहर की भरक्यामध्ये अपडेट फ्रेंच भाषेतले शब्द आहेत तुकडोजी महाराजांच्या. राष्ट्रसंताच्या ग्रामगीतेत अँथ्रोपॉलॉजी आहे, मानववंशशास्त्र. राष्ट्रसंताच्या ग्रामगीतेमध्ये बायोलॉजी आहे. महाराजांच्या ग्रामगीतेत प्राणीशास्त्र आहे. एका प्राण्यानं दुसऱ्या प्राण्याचं कसं वागावं, त्या प्राण्याकडून आपण काय शिकावं. लहर की भरक्यात लिहिलं महाराजांनी. जवान पोरं जे बसलेले असतील त्यांनी कसं जगावं लिहिलंय महाराजांनी. ग्रामगीतेत लिहिलेलं आहे आपुल्या कष्टावरीच जगावे. हे कोणाकडून शिका? प्राणीशास्त्राकडून शिका महाराज म्हणतात. लहर की बरका भाग क्रमांक 2 पान क्रमांक 143. महाराज म्हणतात कष्टाशिवाय जो जगते त्याला माणूस म्हणू नये आणि दुसऱ्याच्या भरोश्यावर जीवन काढते तो जिवंत माणूस नाही. जिंदगी खुद के कंधों पर जी जाती है, दूसरों के कंधों पर तो जनाजे निकलते हैं. स्वतःच्या कष्टावर जगावं. काय उदाहरण दिलं महाराजने, ऐक जा. लहर की बरका. काही काही म्हणते महाराजनं लय सोपं लिहिलं. लहर की बरका आहे का? महाराजांचा एक बरका आहे. कर कष्ट हरदम आदमी हो हाथ से या पैर से, तो खा कमाई शेर की मिल जा उसी के जात से. मला सांगा, सकाळी दिवस निघाल्यावर उठले आणि गिधाड जर दिसली तुम्हाला, गिधाड मेलेल्या जनावराचं मांस खाणारी, तर आपण चेहरा पाहतो का तिचा? खेड्यातले लोक अजूनही म्हणते दिवस चांगला जात नाही तिचं तोंड पाहू नये. आणि वाघाला पाहण्याकरता लोक जंगलामध्ये जातात का नाही? दोघही जण मांस भक्षण करतात. मग दोघांमध्ये डिफरन्स बिटवीन काय आहे? दोघही मांस भक्षण करणारे आहेत, फरक काय आहे? तुकडोजी महाराजांनी फरक लिहिला. प्राण्यामधून सुद्धा काय शिकावं ते लिहिलं. महाराज म्हणतात त्या वाघाला पाहायला लोक येतात. जरा बातम्या वाचणारे असताना, तुम्ही अपडेट राहणारे असताना तर तुम्हाला माहित असेल, 1.5-2 महिन्याच्या अगोदर ताळोबाच्या जंगलात सचिन तेंडुलकर आला. 2 दिवस मुक्कामी राहिला शिवाजी दादा. आणि 2 दिवस मुक्कामी राहून वाघ दिसला नाही तर तो हतबल झाला. शेवटी 3ऱ्या दिवशी सकाळी 4:30 वाजता तलावाजवळ गेला, निंबाच्या झाडाखाली उभा राहिला आणि वाघ पाहिल्यावर त्यानं ट्विटरवर पोस्ट लिहिली, टुडे आय एम व्हेरी हॅपी बिकॉज आय सीन रिअल टायगर ऑफ ताडोबा. मी आज आनंदित आहो कारण आज मी ताडोबातला खरा वाघ पाहिला. वाघाला पाहायला सचिन तेंडुलकर 1.5 कोटीच्या गाडीत येते आणि गिधाडचं तोंड कोणी पाहत नाही. वाय? याचं कारण तुकडोजी महाराजनं लिहिलं. महाराज म्हणतात कारण गिधाडही मांस खाते आणि वाघही मांस खाते, पण दोघांच्या मांस खाण्यात एक मूलभूत फरक आहे. गिधाड जनावर मेलं की आयतं मांस खाते आणि वाघ जंगलाचा राजा आहे,
पण दररोज स्वतःची पंजे वर उचलते, नखाला धार लावते, मेहनत करते, स्वतःला पाहिजे ते शिकार पकडते, पाहिजे तेवढं खाते, दुसऱ्या दिवशी नवीन शिकार करते. गरमुक्त का मांगे कहा तो गीध सम हो जाएगा. महाराजचे शब्द आहेत. या देशातल्या 25 वर्षाच्या पोराले सांगितलं, अकोल्यातल्या शास्त्रीनगर मध्ये चक्कर मारा, करोडपती बापाचे लेकर रिकामे हिंडून राहिले, जमीन इकली बापाची, गाडी घेतली अपाची, 1.5 लाखाच्या बुलेटवर हिंडून राहिले, कमाई 0 रुपये आहे. टी शर्ट आले मार्केटमध्ये, पुणे मुंबई बँगलोरला हिंडून पहा, त्याच्यावर सुविचार लिहिते, माय पप्पा इज माय एटीएम. मा बाप कोण आहे? एटीएम आहे, कार्ड अंदर घाला आणि पैसे बाहेर काढा. महाराज म्हणतात, बापाच्या भरोशावर जगते तो माणूस नाही. बसलास कशाला आळशी बनायला, चाल पुढं देशात काम करायला. अरे चाल पुढं देशात काम करायला. अरे चाल पुढं देशात कशाला आळशी बनायला, चाल पुढे देशात काम करायला. चाल पुढे देशात काम करायला. हो दिसायला घट्टा शक्ती नलथा, ठेवायला पाहिजे दही दूध मठा, ठेवायला पाहिजे दही दूध मठा. काय झालं शेतावर जायला, काय झालं शेतावर जायला. अरे काहीतरी अरे काहीतरी चाल पुढं देशात काम करायला. अरे चाल पुढं देशात महाराजचे शब्द काय आहेत? चाल पुढे देशाचं काम करायला. देव म्हणजे काय आहे? आता देव दाखवणाऱ्याचे कारखाने निघाले, देव दाखवणारे महाराज लोक मार्केटला येऊन राहिले. मला परवा एक जण म्हणे, तुम्हाला टीव्हीवर पाहायला चांगलं वाटलं. म्हटलं धन्यवाद. म्हणे आता डबल कधी दिसता? म्हटलं दिसत नाही. म्हणे काऊन? म्हटलं टीव्हीवर लय चमकलं की जयलाच जा लागते. टीव्हीवर चमकून राहिले महाराज लोक, देव दाखवण्याची भाषा करून राहिले. महाराज म्हणतात, देव कोण आहे? कष्ट करणाऱ्याचे जीवन. अशी व्याख्या ग्रामगीता सोडून कुठे भेटली तर मला दाखवा. महाराज म्हणतात, देव म्हणजे कोण आहे? पितांबर नेसणारा नाही, जंगलामध्ये राहणारा नाही, गाभाऱ्यात झोपणारा नाही. कष्ट करणाऱ्याचे जीवन शोभा देते देवाप्रमाणे. आपल्या कष्टाच्या कामात ज्याचा निढळीचा घाम मातीवर पडते, तो माणूस म्हणजे माणूस नाही, ती देवताची प्रतिकृती आहे. काय विचार आहे महाराज? कष्ट करायला सांगतात महाराज. या कीर्तनात 24 वर्षाचा पोरगा असेल, 50 वर्षाचे वडील असतील पोराचे, त्यांना माझं सांगणं आहे, 24 तासातला 1 तास जरी फुकट जात असेल, जीवन बर्बाद आहे. मगाशी दादानं उल्लेख केला, मला 11 लाख लोक फॉलो करतात, पण 4 महिन्यापासून माझ्याजवळ हा मोबाईल आहे. हा नंबर फक्त माझ्या बायको जवळच आहे, बाकी कोणाच जवळ नाही. अँड्रॉइड फोन नाही वापरत मी. लोक माझ्या रील ठेवते. तुम्ही म्हणसान हे काय मोठेपणा नाही. कारण जे 30 सेकंदाचं रील तुम्ही दिवसातून 3 तास पाहून राहिले ना, त्या रीलनं तुमची मेंटल हेल्थ खराब होऊन राहिली, विचार व्हायबल होऊन राहिले. अँड्रॉइड फोनवर पोरगा दिवसभर मेसेज वर लोटते, मेसेज खाली वळते, मेसेज वर लोटते, खाली वळते. त्याले असं वाटते व्हॉट्सअप विद्यापीठात आपण प्राध्यापकच लागलो का बिना पगाराचे. दुपारी 2 वाजता लोक मेसेज पाठवते. माझा मोबाईल याच्या जवळ असते, रोशन भाऊजवळ 7000 मेसेज येतात रोज. दुपारी 2 वाजता पाठवते 400-500 जण मेसेज, गुड मॉर्निंग. म्हटलं आमची सकवणच झाली, तुही आता झाली का? ज्या मोबाईलचा वापर केल्यानं आपल्या जीवनातली क्रियाशीलता कमी झाली. महाराज म्हणतात, चाल पुढे देशाचं काम करायला. आता एक नवीन फॅशन निघाली. माणसाच्या जीवनामध्ये कमी कष्ट करणाऱ्याला मोठा साहेब मानण्यात येते. मोठा साहेब कोणता आहे? महाराजांना मान्य नाही. महाराज म्हणतात, मोठा साहेब चले जाने दो गुरुजन और सेवक को. तिथं परीक्षा करा, जीवन कष्टानं सजवा. आणि ते कष्टानं जीवन ज्या दिवशी आपण सजवायला लागू, त्या दिवशी आपलं जीवन वंदनीय महाराजांना आवडणार होईल. नाही तर आता भयानक समस्या आहेत. फक्त अर्ध्या मिनिटात तुम्हाला 5, 6, 8 समस्या
देशावर आणि जगावर आहे. त्याचं सोल्युशन महाराजांनी कसं सांगितलं सांगतो. सध्या सगळ्यात मोठी समस्या कोणती आहे शुभम दादा? कोणीही गावात जा, आम्हाला जवान पोरं भेटते, तरुण पोरं. महाराज तुमची खूप ओळख असेल. म्हटलं हाय बा थोडशी, माझ्यासाठी एखादी गरीबाची पाहणं. तेलारा तालुका आहे ना, तिथं गाव आहे. गावाचं नाव नाही सांगत, फक्त तुमचे सोयरे असले तर मैल लाता खायची. त्या गावात मी कीर्तनाला गेलो. 4-5 हजार लोक कीर्तनाला होते, वारकरी कीर्तन. 4-5 हजार लोक, इथले 150 पोरं भेटले मला. 150 पोरं, इथले 25 पोरं माझ्याजवळ आले. सगळेचा एकच प्रश्न होता, महाराज माझ्यासाठी पोरगी पहा. मी एकाले हिम्मत करून म्हटलं कशी पाहू? ते असं शरमलं पोरीसारखं. म्हणे खरंच पाहता का? म्हटलं खरंच पाहतो, सांगतो. किशोर काका ते म्हणे खरंच सांग का? म्हटलं बिंदास सांग. म्हणे महाराज इमानदारीनं सांगू, मला कशी बी चालते, फक्त जिवंत पाहिजे. यायले समजलं त्याले धन्यवाद. बाकीचे कार्टून पाहत जा पोट्टे संग. जो म्हणते मला जिवंत पाहिजे त्याले लोटलं एका जणानं. तो म्हणे महाराज याले जिवंतच चालते, मला 2 लेकरं तिच्या संग फ्री असले तरी बी चालते. हे अवस्था हसायची नाही आहे. हे देशावर पालिका आली. माझ्यासारखे भाषण देणारे हात बांधून सांगून राहिले, परमपूजनीय श्री गुरुदेव, मुलींच्या बापाच्या अपेक्षा खूपच वाढल्या, मुलांना मुलगी भेटत नाही आहे. मुलींच्या बंद कर तुझे भाषण, कोण नाही ऐकणार आहे पुढच्या वर्षी तुझे भाषण. सर असं भाषण देशील तर मुलीच्या बापाच्या अपेक्षा वाढल्या म्हणून लग्न होत नाही आहे, खोटी गोष्ट आहे. त्या पोरीनं लग्न करावं अशा लायकीचे पोट्टे राहिले नाहीत म्हणून लग्न होत नाही आहे. निर्व्यसनी पोरगा असू द्या, स्वतःच्या स्वराज्यावर, स्वतःच्या कष्टावर स्वतःचं कर्तृत्व उभं करणार असू द्या, लग्न होते त्याच. आता तरी परिस्थिती चांगली आहे. बार्शी टाकळीहून आमचे ढोरे दादा आले, तिकडून तेलाऱ्याहून आमचे दादा आले. हे सगळे गावगावचे लोक, तुम्हाला अनुभव आहे. आता तरी बरं आहे 2026 मध्ये, 2-4 वर्ष जाऊ द्या 2030-31 मध्ये. आता मोबाईलात सध्या AI आलं. मोरेश्वर भाऊ काय आलं? AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. प्रशांत महाराज ठाकरेनं जर समजा कीर्तनाची फी लय मागितली तर पुढच्या वर्षी तर पांढरा पडदा लावायचा. मोबाईलने सांगायचं प्रशांत महाराज ठाकरे ऑन ग्राम जयंती, की बावलं मायासारखं दिशीन कीर्तन चालू करीन. ना कोणाले पाकिट द्यायचं काम, ना कोणाले जॅकेट मागायचं काम. याला AI म्हणतात. ज्या पोट्टेचे लग्न होत नाही त्यानं काय करावं? 2031 मध्ये मॉल उघडणार आहेत. विनोद मामा मॉल उघडणार आहे अकोल्याले गोरक्षण रोडवर. ज्या पोट्टेचे लग्न होत नाही त्यानं क्रुझर गाडीत बसून यायचं, स्कॉर्पिओ गाडीत बसून यायचं, आणि गाडीतून खाली उतरलं की मॉलच्या पुढे जायचं. मॉलवाला सकाळी 11 वाजता चार्जिंगच्या पिना बावलेले लावीन. त्या इलेक्ट्रॉनिकच्या बावल्या रोबोट, त्या बावल्या बोलायला लागतील. मग पोरानं त्याच्या पुढे उभं राहायचं. पुढचं सांगू का राहू देऊ? सांगू का राहू देऊ? सांगा ना, का फुकट आले का म्हणा. या बावलीच्या पुढे उभं राहायचं. आता मागचे बाग जे कान देऊन ऐकून राहिले, जसे वेदाचे मंत्र सुरू झाले, त्या बावलीच्या पुढे उभं राहायचं. आणि ती बावली म्हणेन त्या पोराला, हु आर यू? त्याच्या अगोदर पोरगा म्हणेन एक्सक्यूज मी, आय वॉन्ट टू मॅरी विथ यू. मग ती बावली म्हणेन हु आर यू? हा म्हणेन आय एम सन ऑफ ग्रामपंचायत मेंबर. ते म्हणेन गेट आउट भिकार चोटा. या बाप काय करते ते सांगू नको. माझा बाप आमदार आहे यानं काम भागणार नाही. तुझ्या जीवनामध्ये तू स्वतःच्या कर्तृत्वावर काय उभं केलं याला महत्व येणार आहे. बापाचा धंदा होता भिकेचा, तो काल गेला आता फोकट जगायचा. काय झालं भिकारी व्हायला, उगा मागतोस भीक? अरे काहीतरी शिक, चाल पुढे देशाचं काम करायला. दुसरी जगातली सगळ्यात मोठी समस्या, माणसं अस्वस्थ आहेत, माणसाला समाधान नाही. पैसे करोडो रुपयाचे आहेत,